नमस्कार, स्वागत आहे तुमचं स्वीट अँड सिंपल या चॅनलमध्ये। तर आज पितृदोषाबद्दल आपण जाणून घेऊयात। पितृदोष आहे कसं ओळखावं, यावर कोणते साधे सोपे उपाय करावे ज्यामुळे पितृदोष नष्ट होईल। पितृदोषाची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पितृपक्षामध्ये आपण आपल्या पितरांचे श्राद्ध घालतो, त्यांचं स्मरण करतो। आपले पितृ फार असंतुष्ट असतील तर आपल्या जीवनामध्ये पितृदोष लागतो आणि त्याचा विपरीत परिणाम आपल्यावर व आपल्या कुटुंबावर होतो। आर्थिक, शारीरिक, प्रापंचिक अडचणी वाढायला लागतात। पितृदोषाचं निवारण करणं अत्यंत गरजेचं आहे। पितृदोष कसा ओळखावा हे आता मी तुम्हाला सांगणार आहे। आपल्या जन्मकुंडलीमध्ये 9व्या स्थानी जर बुध, राहू किंवा शुक्र यापैकी कुठला ग्रह असेल किंवा 7व्या स्थानी जर गुरु ग्रह असेल तर पितृदोष आहे असं समजावं। पण बऱ्याचदा काय होतं, आपल्याला आपली अचूक जन्मवेळ माहिती नसते, त्यामुळे कुंडली ही अचूक तयार होते। अशा वेळेस आपल्या अनुभवावरून पितृदोष कसा ओळखावा, तर पितृदोषाची लक्षणं कोणती ते आपण आता बघूयात। आपल्या घरात वडील आणि मुलगा यांच्यात मतभेद असतील, सतत वादविवाद, भांडणं होत असतील किंवा घरातील इतर सदस्यांमध्ये कलह होत असेल, जेवताना विशेषतः भांडणं होत असतील तर पितृदोष असू शकतो। दुसरं महत्त्वाचं लक्षण, आपल्या घरातील मुलींचे विवाह जुळण्यास अडचणी येत असतील किंवा जुळलेले विवाह काही कारणास्तव तुटले असतील तर आपल्याला पितृदोष असू शकतो। तिसरं म्हणजे संतती सुख नसणे, म्हणजे विवाहानंतर बरेच वर्ष झाली तरी मूल न होणे किंवा मूल झाले तरी ते अपंग असते, हे देखील पितृदोषाचं एक लक्षण आहे। चौथं लक्षण आहे की आपल्या घरात वारंवार आजारपण असते, म्हणजेच एकामागोमाग एक घरातील सदस्य आजारी पडतात। हे पाचवं लक्षण म्हणजेच कष्ट करूनही कर्ज होणे, बरकत न होणे ही लक्षणे असतील तर पितृदोष असू शकतो। आता आपण बघणार आहोत पितृदोषाचं निवारण कसं करायचं। आपले पितृ जर संतुष्ट असतील तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये धनसंपत्ती, आरोग्य, संतती यापैकी काहीच कमी पडणार नाही। त्याप्रमाणे इष्टदेवतेची, कुलदेवतेची कृपा आपल्याला आवश्यक असते। त्याचप्रमाणे पितरांचे आशीर्वाद देखील आवश्यक असतात, कारण या पितरांमुळे आपल्याला हे जन्म बघायला मिळाले, त्यामुळे त्यांना विसरून चालणार नाही। तर त्यासाठी अगदी साधे सोपे उपाय आपण करायचे आहेत। पहिला उपाय आहे, सकाळी स्नान झाल्यावर दक्षिण दिशेला जी पितरांची दिशा आहे तिकडे हात जोडून पितरांचे स्मरण करावे। दुसरा उपाय म्हणजे आपल्या घराभोवती गाय असेल तर घरातील पहिली पोळी किंवा भाकरी गायीला आपल्या हाताने खाऊ घाला किंवा रस्त्यात येणारी गाय दिसली तरी तिला खायला घाला। तिसरा उपाय म्हणजे दुपारी जेवणापूर्वी 12 वाजायच्या आत कावळा किंवा कुत्रा यांना घास द्यावा। चौथा उपाय म्हणजे आपण जेवत असताना जर आपल्या दारात कोणी अचानक याचक किंवा भिकारी आला तर त्याला अवश्य दान करा, अन्नदान करा। आणि पाचवा महत्त्वाचा उपाय म्हणजे पितरांचं स्मरण करा। दक्षिण दिशेला हात जोडून पितृदेवताय नमः हा साधा मंत्र आहे, या मंत्राचं पठण करायचं। ही होती पितृदोषाबद्दल माहिती। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।